पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांती। सध्या 2 दिवसांपासून आपलं मांडुक्य उपनिषद चालू आहे. या उपनिषदाचा आपण पहिल्या दिवशी बोलल्याप्रमाणे अगदी सगळा विषय पूर्णपणे तत्त्वज्ञानपर आहे आणि ते सर्व तत्त्वज्ञान ओंकाराशी निगडीत आहे. ओम ह्या अक्षर परब्रह्म स्वरूपाची या उपनिषदांमधून आपण जी ओळख करून घेतो आहोत, मांडुक्य वगैरे सारख्या किंवा मुंडक आदीसारख्या किंवा छांदोग्य आदीसारख्या अनेक उपनिषदांमधून ओंकाराचा विचार मांडला आहे. तसाच या मांडुक्यामध्ये एक वेगळी भूमिका आहे. सर्वात लहान असणारं हे उपनिषद आणि अत्यंत आशयगर्भ असं नेमक्या शब्दात मांडुक्याचं स्वरूप सांगणार आहे. आपला शांतिमंत्र झाला, पहिला श्लोक झाला. आता त्यातला दुसरा जो मंत्र आहे या दुसऱ्या मंत्राचा विचार आपण आता करूया. हा जो दुसरा मंत्र आहे तो पहिल्या मंत्रावर अवलंबून आहे असं म्हटलं तरी चालेल. सर्वम हेतद ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म सोयम आत्मा चतुष्पाद. याचा अर्थ असा, आता पहिल्या मंत्रात बघा वर्णन जे केलं आहे ते वर्णन त्यांनी असं केलं आहे की सर्व काही ओंकार आहे. काल आपण तो विषय बघितला की ओम इति एतदक्षरमिदं सर्वं तस्योपव्याख्यानं भूतं भवत भविष्यदिति सर्वं ओंकारम एव. सर्व ओंकार एव, सर्व काही ओंकारच आहे. यच्चान्यत त्रिकालातीतं तदप्यो ओंकार एव. कालाच्याही अतीत तो आहे, कालही तोच आहे. हे सगळं जे काही यच्चयावत जगत आहे, ब्रह्मांड आहे, विश्व आहे, अनंत कोटी ब्रह्मांड जी आहेत ती सगळीच्या सगळी, कशाचाही विचार केला आम्ही तरी ज्याचा विचार करू ते सगळं ब्रह्मरूपच आहे. आता ब्रह्मरूप, पण तो ब्रह्म कोणत्या शब्दात सांगितलं? ओंकार. सर्व काही ओंकार आहे, सर्व काही ओंकार आहे असं तिथे सांगितलं. आता लगेच मग आमचा प्रश्न येईल, मग सगळं काही ओंकार आहे तर मग परब्रह्माचं स्वरूप काय आहे? ओंकार आणि परब्रह्म यांचं नातं काय आहे? त्या दोघांमध्ये नेमकं कसं समजून घ्यायचं? त्या दोघांच्या विषयी आपण जाण घ्यायची म्हणजे कशी घ्यायची, त्याला कसं जाणून घ्यायचं, त्या संदर्भामध्ये आपल्या मनात संभ्रम राहू नये. तत्त्वज्ञानाची मांडणी अशीच असते. त्या तत्त्वज्ञानाच्या मांडणीमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची शंका काढण्याकरता शक्यता ते शिल्लक ठेवत नाही. इथे शेवटीसुद्धा आपण जेव्हा बघू तेव्हाही आपल्या लक्षात येईल की हे असं आहे का, हे तसं आहे का, नाही हे असंही नाही तसंही नाही आणि उभयपक्षी पण नाही, दोन्ही पण नाही, म्हणजे हे आणि ते दोन्ही नाही. अशा प्रकारे प्रत्येक, आता इथे आपण फारसा वाढवायचा नाही विषय म्हणून उदाहरण घेत नाही, परंतु त्याचं स्वरूप हे स्वच्छ करण्याकरता म्हणून, तिथे शंका शिल्लक राहू नये म्हणून त्यामध्ये विषय मांडला जातो. तो मांडताना जसा पहिल्यांदा सर्वम ओंकार एव, सर्व काही ओंकारच आहे, तसं आता सर्वम हेतद ब्रह्म, सर्व काही हे ब्रह्मच आहे. जे काही आम्हाला दिसतं आहे ते सगळं ब्रह्मच आहे. आता म्हणाले अयम आत्मा ब्रह्म, हा जो आत्मा आहे तो ब्रह्मच आहे किंवा आत्माच ब्रह्म आहे. आता हे जेव्हा सांगितलं, आता हा मंत्र आज आपण पाहणार आहोत. पहिल्या मंत्रात आपण काय पाहिलं? सर्व काही ओंकार आहे, त्रिकालही ओंकार आहे, कालाच्या अतीतही ओंकारच आहे, सगळं काही ओंकार स्वरूप आहे. तुम्ही जे म्हणाल ते याचे यावत आ ब्रह्मस्तंभपर्यंत जे जे शब्द वापरायचे असतील ते सगळं काही ओंकारच स्वरूप आहे. आता इथे काय म्हणायला घेतलं? सर्व काही
ब्रह्म सर्वम येतद ब्रह्म, इथे सर्व काही ब्रह्मच आहे. मंत्राच्या आरंभीच सांगितलं. तिथे काय सांगितलं होतं? ओंकार आहे. आता अयम आत्मा ब्रह्म किंवा हा आत्माच ब्रह्म आहे, ज्याला आत्मा म्हटलं जातं तोच ब्रह्म आहे, किंवा हा आत्मा ब्रह्मच आहे. दोन्ही यांनी विषय लक्षात घ्या. जो आत्मा ज्याला म्हणतो ते ब्रह्मच आहे, किंवा आत्माच ब्रह्म आहे. हे दोघांमध्ये काही फरक नाही. दोघं एकमेकांशी एकरूप आहेत, अद्वैत भावाने एक आहेत. आता इथे ओम हे त्या ब्रह्माचं नाव आहे. आता कशाचं नाव आहे? ब्रह्मवस्तूचं ते नाव आहे. जे ब्रह्म ही वस्तू आहे. जसं इथे पाणी प्यायचं भांडं आहे. हे भांडं किंवा पाण्याचा ग्लास जो शब्द वापरायचा असेल तर ह्याला ही वस्तू समोर दिसते. या वस्तूला ग्लास हे त्याचं नाव आहे, भांडं हे त्याचं नाव आहे. तसं आता हा जो आत्मा आहे, हे जे ब्रह्म आहे, त्या ब्रह्माचं नाव काय? त्याला काहीतरी नाव आहे. ते नाव जे आहे ते ओंकार आहे. अभिधान आणि अभिधेय, ब्रह्म आणि ओंकार हे दोन्ही आहे. अभिधान, अभिधेय, ज्याला जाणायचं आहे ते, आणि त्याचं स्वरूप ज्या ह्यानी वर्णन केलेलं आहे असं अभिधान, हे दोन्ही पुन्हा एकच आहे. वाच्य, ज्याचा उच्चार करायचा आहे. आम्हाला सांगायचं आहे की ब्रह्म नावाची काही वस्तू आहे, पण हा ब्रह्म शब्द तर आला पाहिजे. म्हणून ज्याचं वर्णन करायचं आहे असं जे वाच्य आहे, त्या वाच्याकरता जो शब्द, वाच्य काय आहे? ब्रह्मवस्तू आहे. तिचा वाचक म्हणजे काय आहे? मी आहे. कुणी विचारलं काय हो तुमचं नाव काय, म्हणजे अर्थ काय होतो की समोर दिसणारी जी व्यक्ती आहे एक वस्तू आहे, तो एक माणूस आहे, ती एक स्त्री आहे, आणि तिच्या ठिकाणी तर काय संबोधावं? तिला काहीतरी संबोधलं पाहिजे ना. मग आपण विचारतो हो तुमचं नाव काय आहे? मग ती सांगते माझं नाव, मी सांगेन कल्याणी, कोण म्हणेल भार्गवी आहे, जे नाव असेल ते सांगतो. म्हणजे काय? वाच्य वाचक भाव आहे दोघांमध्ये. म्हणजे ब्रह्म आणि ओंकार या दोघातला संबंध कसा आहे? वाच्यवाचक संबंध आहे. हा जो वाच्यवाचक संबंध आहे, त्या वाच्यवाचक संबंधामध्ये इथे त्यांनी सांगितलं की बोधासाठी, उपासनेसाठी हे सगळं आवश्यक आहे. का? कारण नुसतं ब्रह्म ह्या शब्दाला जर काही नावच दिलं नाही तर आम्ही त्याची उपासना कशी करणार? आणि त्याच्यामुळे आम्हाला बोध कसा होणार की हे काय आहे, याचा आम्हाला बोध होणं शक्य नाही. आणि त्यामुळे बोधाकरता म्हणून आम्हाला या गोष्टी पाहिजेत. वास्तविक पाहता ओंकार आणि ब्रह्म हे जरी दोन शब्द वापरले तरी त्याच्यामध्ये भेद काही नाही. जो ओंकार आहे तेच ब्रह्म आहे, ज्याला ब्रह्म म्हटलं आहे तोच ओंकार आहे. या दोघांमध्ये फरक काहीच पडत नाही. आणि म्हणून ब्रह्म ओंकार, वाचक वाच्य, अभिधान अभिधेय, ह्या सगळ्या परोपरीने आपण इथे पाहिलं, किंवा आम्हाला या उपनिषदांनी या मंत्राच्या रूपाने सांगितलं की ओंकार आणि ब्रह्म या दोघांच्यामध्ये अद्वैत आहे, अभेद आहे. हे कुणाकरता आहे? ही शंकेखोरांकरता आहे. आपण म्हणून काय चालली आहे चर्चा? काही नाही. ही जो मनुष्य शंका काढतो, काय असतं, हा शास्त्रार्थ चालतो. आपण त्याच्यात पडणारी माणसं नाही, परंतु जे शास्त्रार्थ करतात त्याच्यामध्ये पहिल्यांदाच ते विषय आणतात. तेव्हा इथे असं सांगितलं, इथे असं सांगितलं, म्हणजे काय आहे? ह्याचा अर्थ काय होतो? चर्चेला सुरुवात जाईल, वादविवादाला सुरुवात जाईल. वादविवाद म्हणजे भांडाभांडीला नाही, पण हे अशा प्रकारे तर्काच्या दृष्टीने स्वीकारता येत नाही, वगैरे वगैरे. तर तो जो तर्क आहे
जो ओंकार आणि ब्रह्म ह्या दोन मंत्रांच्या मधला जो तर्क तो काय केला त्यांनी, त्याच्यातून जो तिसरा अर्थ काढला जाईल तो अर्थ इथे संपवून टाकला. आणि आम्हाला काय सांगितलं की पहिला आणि दुसरा मंत्र डोळ्यापुढे ठेवून असं लक्षात घ्या की ओंकार हे त्या वस्तूचं नाव आहे, तिचं वाच्य आहे, तिचं मुखाने बोलायचं आहे, आम्हाला सांगायचं आहे. तर तिला कोणत्या नावाने संबोधावं, तर तो वाचक आहे, ते आमचं अभिधेय आहे. तर ओंकार आमचं काय आहे, अभिधान आहे. आणि त्यामुळे हे दोन जे आहे ते एकच आहे. म्हणजे ब्रह्मवस्तू म्हणा की ओंकार म्हणा, म्हणजे तुम्ही ब्रह्म म्हटलं तरी ओंकार म्हटल्यासारखं आहे आणि ओंकार म्हटलं तरी ब्रह्म म्हटल्यासारखं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की ओंकाराला सर्व काही म्हटलं आहे, ह्यातही काही अडचणीचं कारण नाही. आणि त्याला ब्रह्म आहे असं म्हटलं आणि ब्रह्म आणि ओंकार यांच्यात अद्वैत आहे असं म्हटलं तरीही ही अडचण त्यामध्ये काही नाही आहे. या ठिकाणी ते सांगतात, म्हणाले असं आहे की शेवटी एक पक्ष उरतोच पुन्हा. अहो हे असं तुम्ही सांगितलं, पण आता आणखीन स्पष्ट करून सांगा. तेव्हा उपनिषद म्हणतात की जे इंद्रियांना गोचर नाही आहे, म्हणजे जे इंद्रियांना दिसत नाही, जिथे मनबुद्धी पोचू शकत नाही, अशा खूप गोष्टी आहेत की आपल्या जगात सुद्धा आहे. आता आपल्या एवढ्या मोठ्या ब्रह्मांडामध्ये एवढी आकाशगंगा आहे आणि त्या आकाशगंगेमध्ये केवढे तरी ग्रहतारे आहेत. या सगळ्यांच्यामध्ये आपण आपल्या मनाला कितीही नेऊन पोचवायचं म्हटलं तरीसुद्धा मन त्याची कल्पना नाही करू शकत, मन तिथपर्यंत नाही पोचू शकत. आज तरी आम्हाला इतक्या अंतरिक्षामध्ये अंतराळामध्ये जाण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी वाहनं उपलब्ध झालेली आहेत. आम्ही तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. तरीसुद्धा तिथे गेलेला त्या वाहनातला म्हणजे त्या रॉकेटमधला तो जो काही कॅमेरा आहे किंवा ज्या काही सोयी आहेत तो किती कोनातून किती अँगलनी त्या सर्व जागेचं तो निरीक्षण परीक्षण करू शकतो. मर्यादा आहे, त्यालाही मर्यादा आहे. जेवढं जिथून दिसलं, जेवढं तिथे ते यान थांबलं, त्या यानाच्या कक्षेमध्ये जे बघायला मिळालं ते आम्हाला बघायला. पूर्वी तर काय होतं, पूर्वी तर असं काहीच नव्हतं की जे आम्ही पाहू शकत होतो. त्यामुळे त्यांनी इथे म्हटलं आहे की जगात सुद्धा अज्ञात गोष्टी खूप आहेत. आता कैलास पर्वतावरती कोणी जाऊन पोचू शकत नाही. किती संशोधनं, किती फोटोग्राफी, किती प्रकारांनी जाण्याचा प्रयत्न, ड्रोन्सवरती पाठवण्याचा प्रयत्न. कोणी म्हणतं यशस्वी झालं, कोणी म्हणतं यशस्वी झालं नाही, कोणी म्हणतं त्याच्या शिखरापर्यंत पोचलो, कोणी म्हणतं पोचलो नाही. पण पोचलो नाही म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे की तिथपर्यंत पोचणं अवघड आहे. आणि मग त्याच्याविषयीचं गूढ आणि कुतूहल कायम राहतं. उपनिषदांनी पण असंच म्हटलं आहे की लौकिकात सुद्धा तुम्ही काही गोष्टी बघितल्या तर तुम्हाला चमत्कार हा जाणवतोच, व्यवहारात चमत्कार जाणवतो. त्याचं उत्तर देता येतं. परवाच मी एक पोस्ट पाहिली, त्याच्यामध्ये एका दत्त मंदिरामध्ये पूजा करणारे पुजारी खूप निष्ठेने ते दत्तात्रेयांची सेवा करत आहेत. त्यांना कधी दत्तात्रेयांना सोडून कुठे जावं असं कधी वाटलंच नाही आणि कधी वाटतही नाही, अशी त्यांची अंतःकरणाची धारणा आहे. आणि त्यामुळे ते तिथे पूजा करत असतात आणि सगळे दिवसभराचे जे काही दत्तात्रेयांच्या सेवेचे जेवढे विधी आहेत ते सगळे ते एकटेच पार पाडतात. दुसऱ्या कुणाला काही त्याच्यात बघावंच लागत नाही. त्यांचं संपूर्णच्या संपूर्ण दिवसभराचा वेळ किंवा त्यांची सेवा ही दत्तात्रेयांना समर्पित आहे. त्यांच्या मुलाचं लग्न ठरलं आणि त्यांना घरचे आता गावाला जायचं, ते लग्न दुसऱ्या गावाला होतं. तिथपर्यंत कसं तरी जुळवाजुळवी करून बाकीचे सगळे कार्यक्रम आहेत ते झाले, सोयीस्कररित्या जुळवून घेतले गेले आणि ते तसे पारही पडले. तर लग्नाचं काय, त्या मुलीच्या गावाला लग्न आहे. ते म्हणाले दत्तात्रेया तुला सोडून मला काही जावंसं वाटत नाही. माझ्या मुलाचं लग्न असलं तरीसुद्धा मला जाण, ही सत्य घटना आहे, आजची घडलेली घटना आहे, असं काही नाही आहे की मी कुठली तरी गोष्ट सांगते. तर त्यांनी सांगितलं की मला नाही जायचं, मी तुला सोडून काही जाणार नाही.
झालं, लग्नाचा दिवस आला. ज्या दिवशी सकाळी ही सगळे लोक बस गाडी करून, काय जे जवळपासचं गाव असेल तिथे 2-4 तासाचा प्रवास असेल किंवा अधिक असेल, तर ते प्रवास करून जाण्याकरता वाहन आलं. सगळी माणसं गाडीत बसली वगैरे आणि निघाली. हे सगळे उठायच्या आत पहाटेच गुपचूप घरातून निघून दत्तात्रयाच्या मंदिरात येऊन बसले. म्हणजे ही भानगडच नको, आपल्या स्वतःच्या मुलाच्या लग्नाला सुद्धा जाण्याची तयारी नाही. इतकी निष्ठा त्यांची भगवंतावरती. आणि गेले. दत्तात्रयांच्या मंदिरातला दिवसभराचा कार्यक्रम पार पडला. ही मंडळी दुसऱ्या दिवशी पहाटे घरी परत आली. सगळ्यांना खूप आनंद, सगळे खूप मजेत बोलतायत, सगळे खूप छान कार्यक्रमाचं वर्णन करतायत. आपण असं झालं तसं झालं, घरात जोरजोरात चर्चा. त्यांना आश्चर्यच वाटलं की हे सगळे लोक एवढं बोलतायत, मला कोणीच विचारत नाही की तुम्ही का नाही आलात लग्नाला, असं कसं, आपल्या मुलाचं लग्न तिकडच्या लोकांनी कसं विचारलं नाही वगैरे वगैरे. आणि मग नंतर जेव्हा 4-2 दिवसांनी त्यांचा अल्बम आला आणि घरच्या लोकांनी त्यांना अल्बम दाखवला, ते थक्कच झाले. त्या अल्बममधल्या प्रत्येक कार्यक्रमात ते उपस्थित होते. सगळ्याच्या सगळा लग्नाचा जो सोहळा आहे त्याच्यात ते उपस्थित आहेत. ते दत्त महाराजांच्या जवळ आले, म्हणाले, दत्तात्रेया तुझी लीला आगाध आहे. हे सगळं हे काय आहे? हे आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे हो. त्यामुळे आमच्या इंद्रियांना तर हे दिसतच नाही. कुठे घरच्यांना कळलं की गाडीत हे घेऊन बसलेच नाही आहेत, हे ना मुलाला कळलं ना पत्नीला कळलं, नाही तर नातेवाईकांना गेले कुठे, असा एखादीसुद्धा प्रश्न विचारला नाही. गाडीबरोबर हा मनुष्य गेलेला आहे आणि हा माणूस देवळामध्ये बसून पूजा करतो. लोकांना मात्र ते त्यांच्याबरोबर, इंद्रियांना त्यालाही भुलवलं चकवलं. इंद्रियांना जे गोचर नाही, कुठे इंद्रियांना कळलं की हीच व्यक्ती आत्ता तिथे मंदिरामध्ये पूजा करते. त्यामुळे आपल्याकडे उपनिषदांचं वचन फार सुंदर आहे. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा असं. जिथे वाणी मनासहित परत येते असं परमात्मा स्वरूप आहे. परमात्मा असं आहे जिथे ना आमची इंद्रिय पोचतात ना जिथे आमची मनबुद्धी पोचते. परमात्मा ह्याच्या पलीकडे आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की काही बुद्धिवादी चिकित्सा करतात आणि वादग्रस्त विधानं करतात आणि विवादात पडतात आणि सांगतात की अहो हे तुम्ही जे म्हणता ना, परमात्मा काय, ईश्वर काय, तो तर आम्हाला मान्यच नाही. पण तुम्ही आत्ता ह्या उपनिषदामध्ये हा इथे विषय जो सांगताय की अयमात्मा ब्रह्म, सोयमात्मा ब्रह्म, सर्वम हेतच ब्रह्म, म्हणाले हे काय आम्हाला पटत नाही. आम्हाला काही, आणि याची काय गरज आहे, काय गरज आहे? उपनिषदात गरज कशी? मी असं जेव्हा माणूस म्हणतो, मला हे आवडतं, मला ते आवडत नाही, मला ते करावंसं वाटतं, हे करावंसं वाटत नाही, किंवा काही जे घडतं, काही स्तुत्य असेल, काही निंद्य असेल, काही योग्य असेल, काही अयोग्य असेल, काही श्रेयस्कर असेल, काही अहितकर असेल, काही मान्य असेल, काही अमान्य असेल, काहीही असो, पण जे आपण करतो ते मीच्याच अधिष्ठानाने करतो ना. हा मीच आहे ना, की ज्याच्या अधिष्ठानाने हे घडतं. ते म्हणतात नाही, हा कोण मी आहे, त्या मीशी आमचा काही संबंध नाही. तुम्ही कुणाला मी म्हणता, आम्हाला काही तुम्ही म्हणता असं काही पटत नाही. शहाणा मनुष्य हे असे सगळे वादविवाद घालू शकतो, पण जो वेडा आहे तो सुद्धा या मीच्याच अधिष्ठानाने काम करतो. त्याचा वेडाचार सुद्धा या मीकडनंच होत असतो, त्या मीच्या अधिष्ठानावरतीच होत असतो. त्यामुळे करावं किंवा करू नये ह्या सगळ्याचं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान मात्र मीच आहे. कुणालाही नाकारता येत नाही की मी नाही, म्हणजे मी नाही, हो आम्ही काही करत नाही. तुम्हाला खरं सांगतो की आम्ही काही केलं नाही कधी. कसं होतं बघा, आपोआप होत जातं, आपोआप होत जातं. प्रत्येक गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये सुरळीतच झाल्या, मला कधी कशाचा त्रास झालाच नाही. आणि त्यामुळे मी काही करत नाही. तुम्हाला जसं मी मी वाटतं ना, तसा मी नावाचा कोणी माझ्या ठिकाणी नाही हो. मला काही मी नावाची चर्चा करावीशी वाटत नाही. मी केलं, मी करतो, माझं नाही म्हणाले. माझ्या ठिकाणी हा मी नाही आहे, खोटं आहे. मी नाही आणि सगळं घडतं
असं होऊच शकत नाही. जे घडतं ते माझ्या, म्हणून त्यांनी इथे मुद्दाम सांगितलं आहे, अयम आत्मा ब्रह्म, सोयम आत्मा ब्रह्म. कारण हे सांगण्याचं कारण असं की जे काही आहे ते सगळं आत्माच आहे. आणि मी म्हणून त्या आत्म्याला जेव्हा नाकारतो, की आत्मा असण्याचं कारण नाही, तुम्ही म्हणता तसा माझ्या ह्या मीला त्या आत्मा नावाच्या तत्वाचा, चैतन्याचा स्पर्श आहे असं मला वैयक्तिक वाटत नाही. आणि जर कोणी असं म्हटलं की नाही हो, हे नाहीच, तुम्ही म्हणता ते मला मान्य नाही, तेव्हा उपनिषद म्हणतात की मी आणि त्या मीचं अस्तित्व, मीचं अस्तित्व म्हणजे अंतिमतः त्या चैतन्याचं अस्तित्व, अंतिमतः त्या जाणीवेचं अस्तित्व, अंतिमतः त्या ब्रह्माचं, परमात्म्याचं अस्तित्व. अगदी आता पुन्हा तुलनेतच बोलायचं तर त्या ओंकाराचं अस्तित्व, त्याचं जे ओम हे स्वरूप आहे त्या स्वरूपाचं अस्तित्व. हे जे काही असो, हे सर्व काही नाकारणं म्हणजे म्हणाले त्याच्यामध्ये अहंकार आहे की छे, मी कुणालाच मानत नाही, मी कुणालाच ओळखत नाही. काय आहे तो मी नाही, कर्तृत्व आहे. तो मी नाही जे केलं जातं ते आहे. तो मी नाही त्या घटना जशा घडत जातात आणि मी जशी मेहनत करतो तसं हे सगळं पुढे जातं. किंवा मी मेहनत करतो असंही त्याला म्हणायचं नाही. तो म्हणतो हे घडतच राहतं, आयुष्य चालतच राहतं, आपल्याला जे जगावं लागतं तसं आपण जगतच राहतो. असं असताना या सर्व गोष्टी घडत असतात. याच्यामध्ये मी घडवतो असा कोणी मी नसतो. माझ्या मीला तुम्ही जसं म्हणता काही अस्तित्व आहे, ते मी मानत नाही की असं काही अस्तित्व आहे. अहंकाराने म्हणतो की आपण काय चांगलं लिहिलं, तुमची कादंबरी फारच सुंदर आहे, हे तुमचं काम फारच छान झालं आहे, असं म्हणतं मी काहीच केलं नाही, मी काही करत नाही, हे आपोआप असं घडतं. माझी बुद्धी आहे की हे सगळं घडवते. तर ती जी बुद्धी आहे त्यात तुम्ही म्हणता तसा कोणी चैतन्यमय असा मी नावाचा असा अस्तित्व असणारा असा काही भाग माझ्या शरीरात नाही. व्यावहारिक पातळीवरती हे शरीरच सगळं करत असतं. त्यातलं जे चैतन्य, मी चैतन्य तुम्ही जे मानता ते चैतन्य मी मानत नाही. आणि म्हणून तो अहंकाराने म्हणतो. आपण जर विचारलं आमच्यासारख्या एखादा थोडा आगाऊ प्रवचनकार असेल, काय हो आज काय विषय मांडणार आहे, तेव्हा तो प्रवचनकार म्हणतो की आज काय विषय मांडणार. मी म्हणाले काही ठरवत नसतो काय विषय मांडायचा आहे. इथे गेलो की माझ्या मनात जे स्फुरण होईल ते मी बोलतो. जे स्फुरण आहे ते स्फुरण बोलत राहतं. अरे ते स्फुरण बोलत राहतं म्हणजे तू काहीतरी अभ्यास केला आहेस, तू काहीतरी चिंतन केलं आहेस, तुझं म्हणून त्याच्या मागे काही अधिष्ठान आहे. हे आपोआप कसं स्फुरण येतं, हे आपोआप कसं घडतं. अहंकार आहे म्हणाले. लोक एखादा सुंदर मठ निर्माण करतात, पुष्कळ पैसा गोळा करतात, त्याच्यामध्ये पुष्कळ इकडे तिकडे डावं उजवं झालेलं असतं. सगळ्या ह्यामधून तो उत्तमचा मठ तयार होतो आणि तो मठाधिपती होऊन तिथे बसतो. लोक म्हणतात काय हो तुमचं खूप मोठं. हे सगळं तुम्हाला मी उत्तरकाशीचं सांगते. जसं मुलांच्या नोकरीमध्ये त्यांचा जो प्रोग्रेस असतो, तर तो जसा बरोबर वर्षाच्या वर्षांनी किती पगार वाढावा, कसं पुढे जावं, कशी पुढची पोस्ट मिळावी, म्हणजे त्याची ग्रोथ बरोबर चालू आहे असं धरलं जातं. तसं आहे उत्तरकाशीमध्ये सुद्धा. आले उत्तरकाशीमध्ये राहिले आणि थोडंफार काही करू लागले की हळूहळू ते कसे महाराज बनणार, त्या महाराजांचा मठ कसा होणार वगैरे सगळी तिथे ती गणित आहेत. सगळं प्रोफेशनल लेवलवर आहे. अरे 7 साल हो गए आप यहाँ रहते हो, कुछ अपना मठ वगैरह नहीं बना, अपनी जगह नहीं बनी, अब कुछ बना के नहीं रहे, गंगा जी के किनारे कुछ तो होना चाहिए आपका. हे सगळं इतकं सहज आहे, हे झालंच पाहिजे. मग तो काय म्हणतो, भगवंताची इच्छा, काय माहिती नाही कोणाची इच्छा, पण म्हणाले मठ झाला, मी या मठात राहतोय,
तो काही मला वाटतं म्हणून मी राहत नाही. हे उपनिषद सांगतं की त्यातला जो खरा मी आहे ना, त्या मीला तू जाणायलाच जात नाहीस, की ते मी कोण आहे. तू तुझ्या मनाला, तू तुझ्या बुद्धीला, तू तुझ्या शरीराला, तू तुझ्या कर्माला मी म्हणतोस. आणि इतक्या अलीकडच्या किनाऱ्यावरती जे घडत असतं त्या घडण्यातून तुझं कर्तृत्व असं म्हणून तू तुझा अहंकार जोपासत राहतोस. पण याच्यामध्ये त्या परमात्म स्वरूपाचं असणारं जे काही चिंतन आहे, त्या चिंतनातून तुझं हे सगळं घडवणारा कोण, तो मी कोणता आहे ह्याचं तू जर चिंतन न करशील आणि जर त्या मीला नाकारशील तर फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे. त्यांनी सांगितलं, माणूस तोंडाने बोलतो आहे काय की मी काही नसतो, जे काही करायचं ते मी माझ्या याच्यावर करतो. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे उपनिषदांचा अभ्यास करून मी कोण आहे हे मी जाणावं असं तुम्ही म्हणता, असं मला त्याची काही गरज वाटत नाही. असं जेव्हा तो आपल्या मुखाने म्हणतो त्यावेळी त्यांनी असा दृष्टांत दिला आहे की माझ्या तोंडात जीभ नाही असं आपल्या तोंडाने जेव्हा तो बोलतो तेव्हा जिभेशिवाय तो बोलूच शकत नाही. म्हणजे जीभ नाही हे नाकारताना मुखात जीभ आहे म्हणून सांगू शकतो. जीभ नसेल मुखात तर त्याला बोलून सांगताच येणार नाही. तसंही म्हणाले, हा जेव्हा तो मी नाकारतो, तो मी म्हणजे ते ब्रह्म नाकारतो, त्याला जेव्हा नाकारतो आणि माझं मी हे अस्तित्व अंतःकरणामध्ये धरून आपले वेडे विचार वेडे व्यवहार करत राहतो, फार अलीकडच्या किनाऱ्यावरून, फार अलीकडच्या विचाराने, फार उथळपणाने किंवा फार वरवरच्या भूमिकेमधून तो हे सगळे विचार मांडतो आणि ह्याच्यातून तो आपल्या गुणांचं कौतुक करत राहतो. यामध्ये असं होऊ शकत नाही. त्यांनी सांगितलं उपनिषदांनी, थोडंसं चिंतन करा. जे चैतन्य आहे, मी ईश्वराला माना न माना, तुम्ही तुमच्या रमण महर्षी तर नेहमी म्हणत असत, स्वतःला ओळखा, बस, दुसरं काही करू नका. तुम्ही कोण आहे एवढंच ओळखा. आतमध्ये विचार करत चाललो तर शेवटी मी कोण आहे हे ज्या प्रश्नापाशी जाऊन आमचं चिंतन थांबतं आणि जिथून पुढे ते चिंतन अधिक गभीर होतं, अधिक गंभीर होतं. दोन्ही अर्थ एकच आहे. गंभीर म्हणजेही खोलच आहे आणि गभीर म्हणजेही खोलच आहे, त्याला खोलीच आहे. परंतु जेव्हा ते खोलवर जातं तेव्हा हे वरवरचं चिंतन राहत नाही, तेव्हा वरवरची भूमिका राहू शकत नाही. आणि त्यामुळे इथे त्यांनी म्हटलंय की मी कशाला मानावं, मी म्हणजे कोण आहे, मीच्या संदर्भामध्ये माझं स्वरूप खरं खरं काय आहे हा विचार इथे उपनिषदांनी मांडायला घेतलेला आहे. किंबहुना उपनिषद हे माझ्या मीचं स्वरूप काय आहे त्याचं उत्तर देतात. तेव्हा त्यांनी सांगितलं की अगदी जीवाचं, जीव आपण जर म्हटलं तर जीवाचं अधिष्ठान असलेला जो आत्मा आहे तो मी आहे. सोपा विषय घ्या म्हणाले, जास्त पुढे जाऊ नका, तेच मीचं स्वरूप आहे असं समजा. हा जीवात्मा म्हणजे माझ्या ठिकाणी असलेला जीवात्मा, पण तो तर त्याला नाकारता येत नाही. काही चैतन्याबरोबरच मी काम करतोय, हा माझा जीव एवढं तर तो मानतो. पण त्याला ज्याचं अधिष्ठान आहे, ह्या जीवात हा जीव ज्या अधिष्ठानावर आहे, आतमध्ये फक्त जीव आहे म्हणून नाही, नाहीतर हा देह सोडून जीव कशाला गेला असता, हा त्यांनी देहच सोडला नसता. त्याच्या हातात नाही आहे, जीवाच्या हातात नाही आहे देहात राहणं. त्याला कुणीतरी तिथे ठेवून घेणारा आहे आणि त्याच्या अधिष्ठानावरती तो ह्या देहामध्ये राहतोय. हा देह त्याला कोणी दिला, हा देहात तो जीव येऊन कसा राहिला, तो जीव कसा कार्यकारी झाला, हे सगळं जाणताना या जीवाला याच्यातलं अधिष्ठान काय आहे हे समजलं नाही. त्या अधिष्ठानाचं स्वरूप काय,
ते अधिष्ठान म्हणजेच हा परमात्मा आहे. ते अधिष्ठान म्हणजेच इथे वर्णन केलेलं आहे तो आत्मा आहे. मग ते अधिष्ठान तुम्ही कसंही समजून घ्या. ते अधिष्ठान समजणं म्हणजे काय? आपल्याकडे समर्थ रामदास स्वामींच्या चरित्रातला एक खूप सुंदर प्रसंग आहे. वेणास्वामी ह्या त्यांच्या शिष्या, समर्थांच्या त्या शिष्या इतक्या अधिकारी होत्या की स्त्रियांनी सामान्यतः उभं राहून कीर्तन करू नये, अशी एक आपली फार सनातन परंपरा आहे. त्यांनी बसून भगवंताचं नाम घ्यावं, कीर्तन करावं. पण वेणास्वामींचा अधिकार बघून त्यांचा गाथा आणि त्यांची तत्त्वज्ञानावरची पकड विलक्षण होती. तर समर्थांनी त्यांना अधिकार दिला होता की तुम्ही कीर्तन उभं राहून करावं, हातात झांजा टाळ घेऊन कीर्तन करावं. आणि त्याप्रमाणे म्हणून ते त्यांना वेणाबाई किंवा वेणाताई असं काही म्हणत नव्हते. ते त्यांना वेणास्वामी म्हणायचे. आणि त्यांना त्यांनी जगाच्या व्यवहाराच्या अतीत नेलं होतं, इतका त्या बाईंचा अधिकार होता. आणि त्या नेहमी म्हणायच्या की आता झालं, पुष्कळ झालं, आयुष्यभर सेवा केली, आता एकदा मला माहेरी धाडा, आता मला माहेरी धाडा. समर्थ म्हणाले, आहे अवकाश आहे, अवकाश आहे, थांबा थांबा. आणि झालं. नेहमी त्या म्हणायच्या, नेहमी विषय तिथेच राहायचा. एक उत्सव झाला, त्या उत्सवात पुष्कळ काम वेणास्वामींनी केलं. त्या नेहमीच करत असत. त्यांच्याकडनं कोणती गोष्ट होत नसे असं नसेच. सर्व क्षेत्रामध्ये त्या मोठ्या निष्णात होत्या, सर्व क्षेत्रामध्ये तरबेज होत्या. आणि त्यांचा गाथा तर खरोखरच वाचण्यासारखा आहे वेणास्वामींचा. तर त्यांना एके दिवशी समर्थांनी सांगितलं की आज तुम्हाला माहेरी जाण्याची आज्ञा देतो, आज जाऊ शकता, परवानगी आहे तुम्हाला. काय आनंद झाला. त्या दिवशी उत्सवाचाच दिवस होता. उत्सवामध्ये आणि आज संध्याकाळी कीर्तन करा म्हणाले. ठीक आहे. उत्सवाच्या सकाळपासून स्वयंपाक पाणी तयारी वाढणं काय कमी, एवढे मोठे लोक जमणार, त्या लोकांची व्यवस्था. वेणास्वामी सगळ्यामध्ये उत्साहाने भाग घेऊन संध्याकाळी कीर्तनाला उभे राहिले. कीर्तन उभं राहिलं. त्यांना जो काही विषय मांडायचा आहे तो विषय त्यांनी कीर्तनामध्ये मांडला. आणि कीर्तन संपलं. म्हणजे कीर्तन झाल्यानंतर त्या दिवशीचा उत्सवाच्या दिवसातला कार्यक्रम संध्याकाळी संपला. उत्सवाचा कार्यक्रम संपला म्हणजे कीर्तन झालं. आणि कीर्तन झाल्यावरती समोर समर्थ ऐकायला बसलेलेच होते. त्यांनी समर्थांना नमस्कार केला, तिथेच देह सोडला. संपलं. आज तुम्हाला माहेरी जायला परवानगी दिली आहे म्हटलं, त्याबरोबर हे असं घडलं. कसं घडलं? कारण ज्यांनी त्या मीला ओळखला, म्हणजे माझ्या देहामध्ये मी काम करतो, मी इकडे जातो, मी ते करतो, हे माझं आहे, ते माझं आहे, हे सगळे जे विचार आहेत, या सगळ्या ज्या भूमिका आहेत, हे आपण मगाशी म्हटलं तसं, हे मला आवडतं, हे मला श्रेयस्कर आहे, हे मला श्रेयस्कर नाही आहे, हे माझं नुकसान करणार आहे, हे निंद्य आहे, हे स्तुत्य आहे, अशा सगळ्या गोष्टींचा विचार व्यवहारामध्ये तो मी करत असतो. पण तो कोण आहे आणि तो कुणाच्या अधिष्ठानाने करतो हे काही आपल्याला कळलेलं नसतं. कारण त्याचा आपण विचारच करत नाही. मला आवडत नाही, मी बोलत नाही, मी हे करत नाही, मला हे पटत नाही, सगळी विधानं धडाधड मनुष्य करत असतो. त्या मीच्याच आश्रयाने करत असतो. आता आपल्याला माहिती आहे की त्या ज्या शानबाग, ज्यांना म्हणजे प्रसिद्ध आहे, 30 वर्षांपेक्षा अधिक काळ त्या नर्स होत्या. आणि मुंबईला हॉस्पिटल, जे हॉस्पिटललाच होत्या, जे किंवा KEMला. आणि आयुष्यातला 30 वर्षापेक्षा अधिक काळ त्यांचा कोमात गेला. त्या कोमात होत्या. म्हणजे काय होतं? कारण देह तर होता, त्याला सगळं खाणं पिणं राईस ट्यूबमधनं चाललं होतं. श्वास अर्थातच मिळत होता. ते शरीर कार्यक्षम नाही असं म्हटलंच गेलं नाही, कारण ते शरीर श्वासोच्छ्वास करत होतं. पण जाणीव मुळीच नव्हती. त्या चैतन्याची अनुभवरूप अनुभव आहे हा. मला कळतं आहे. त्या बाईंना काय कळत होतं? काहीच कळत नव्हतं. त्यांच्यातला मी काय करत होता? काही करत नव्हता.
पण शरीर संपलं होतं का? नव्हतं संपलं. शरीर तसंच होतं आणि वर्षानुवर्ष होतं. आणि त्या शरीरामध्ये जाणीव कशाची होती किंवा अनुभव कशाचा होता? चैतन्याचा अनुभव होता. चैतन्याचा अनुभव असला तरी त्या अनुभवाचा जो व्यावहारिक भाग आहे, जाणीवेचा, ज्ञानाचा, त्याचा अभाव होता. त्यांना काहीच कळत नव्हतं. हा देह माझा आहे, त्या देहात मी आहे. आत काय त्या सूक्ष्म देहाच्या पातळीवर असेल आपल्याला माहीत, पण स्थूल देहाच्या पातळीवरती तर त्यांना नक्कीच कळत नव्हतं. त्या काहीच करू शकत नव्हत्या. ज्या लौकिक जाणीवा आहेत, ज्या स्थूल जाणीवा आहेत, त्या त्यांच्या ठिकाणी नव्हत्याच. त्या राहिलेल्या नव्हत्याच. कारण का? त्या कोमात होत्या. म्हणजे तो जीव कोमात आहे. तो जीव शरीराच्या आश्रयाने आहे. तो शरीरात आहे. त्या जीवानी देह सोडलेला नाही. त्या देहाचे सगळे व्यापार चाललेले आहेत. हे सगळं असताना सुद्धा ज्याची जाणीव नाही, ती जाणीव कशात आहे? अहंकारामध्ये. मी, माझं असणं, ही जी जाणीव आहे ती पुन्हा कुणाच्या आश्रयाने आहे? कुणाच्या अधिष्ठानावर आहे? ईश्वराचं अस्तित्व नाकारणाऱ्या माणसाला किंवा बुद्धिवादी माणसाला याचं उत्तर द्यावं लागेल की जे जाणीवेत नाही आहे, ज्याचा अनुभव घेता येत नाही आहे, ती व्यक्ती त्याच्यातल्या मीचा अनुभव घेत नाही आहे. तिला मी काय आहे हे कळत नाही आहे. मी काय आहे हे कळत नाही म्हणजे त्याचं ज्ञान तिला होत नाही आहे. ते ज्ञान देहाच्या स्थूल पातळीवरती आविष्काराला येत नाही आहे. आता कुणी बुद्धिवाद्यांनी सांगावं की अरे तुझा मी कोणता? सांग बरं. ईश्वराला स्वीकारत नाहीस, अधिष्ठान मान्य करत नाहीस, चैतन्य तुला काही पुरवतं, ती चैतन्याची जाणीव तुला नाही किंवा ती घ्यायची नाही. मग तुझ्यातला मी म्हणजे नेमका कोण आहे? तू स्वतःला मी म्हणून कसा व्यवहार करतोस आणि कुणाच्या आश्रयाने व्यवहार करतोस, कुणाच्या अधिष्ठानावरती व्यवहार करतोस? म्हणाले हे तुझं म्हणणं योग्य नाही. ही गोष्ट बिलकुलच टिकणारी नाही. कारण काय, जेव्हा माणूस अशा अर्धवट गोष्टीवर थांबून आपला आग्रह चालवतो तेव्हा आपल्या लक्षात येतं हा काही ज्ञानाचा शोध घेणारा नाही. जो ज्ञानाचा विचार करतो तो आपल्याला कुठेतरी समाधान मिळालं याच्यावर तो थांबत नाही. इथे थांबून त्याचं शंका निरसन होत नाही. त्याचं कारण असं आहे की त्याच्या मनाने त्यांनी कुठेतरी आपल्याला नाही झालं बस मला कळतं आहे की माझ्यातला मी कोण आहे. त्याला नाही आहे कळलेला. त्याच्यातला मी जर त्याला कळला असता तर वेणास्वामींच्यासारखा स्वतःच्या ठिकाणी असलेल्या सामर्थ्याने त्या मीशी त्यांनी सुसंवाद साधलाच नसता. त्यांना त्या मीला जाणून घेऊन त्या देहापासून दूर नेता आलंच नसतं. तो मी आहे. देहाला खेळवणारा जो आपला अहंकार आहे तो अहंकार त्या मीचं एक लहानसं स्वरूप आहे. पण जे एक जीव चैतन्याचं अस्तित्व आहे त्याला अनुभव देणारं असं जे चैतन्य आहे ते कसं आहे? ते जीवाला परोक्षपणाने अनुभवाला येणार आहे. प्रत्यक्ष थेट आज आपल्याला अनुभवाला येते म्हणून ते एवढे हिंडतोय फिरतोय चालतोय. ते जर अनुभवाला आलं नसतं तर कसे हिंडलो फिरलो चाललो असतो. आम्ही कुणाच्या अधिष्ठानावर हिंडतो फिरतो चालतो. माझा जो अहंकार आहे, माझी जी वैयक्तिक वेगळी जाणीव आहे त्या देहाच्या आश्रयाने असणारी ती नाही जाणीव मला पुढे नेत. ती नाही जाणीव मला हे ज्ञान आहे. ही जी जाणीव आहे ही परोक्ष जाणीव आहे त्याची. कुणाची?
त्यात ब्रह्मतत्वाची. आणि त्यामुळे त्याची जाणीव जी आम्हाला कळते, ती जाणीव आम्हाला जेव्हा समजेल, ती कळते म्हणजे आम्हाला ती अनुभवाला येत असते, फक्त आम्ही ती मान्य करत नसतो. त्या ठिकाणी मान्य करणं हा आमचा स्वभाव नसतो. आणि त्यामुळे आपण त्या ठिकाणी त्या शक्तीला, आपण त्या ठिकाणी त्या वास्तवाला आपण स्वीकारत नाही. व्यवहारामध्ये मात्र आम्हाला कौतुक असतं की कुणी किती छान प्रकाराने काम केलं, किती सुंदर संशोधन केलं, कुणी कशाचा शोध लावला, कुणी काय मिळवलं, कुणी कोणतं ज्ञान हस्तगत केलं, त्याचा आपण आनंद मानतो, त्याचा आपण सत्कार करतो, त्याच्याविषयी आपण आदर दाखवतो. पण आम्हाला ही गोष्ट कळत नाही. विज्ञान ह्या गोष्टीला उत्तर देऊ शकत नाही. तो अविद्येचा जो प्रभाव आहे, आमचं जे अज्ञान आहे, ते अज्ञान अशा प्रकारच्या विचारांना आम्हाला खतपाणी घालायला लावतं. अन्यथा आम्ही असे कधी विचार केले असते असं नाही. त्याचं कारण असं, योग्य विचार करत गेलो तर आम्ही योग्य ठिकाणी जाऊन पोचतो. त्यामुळे इथे त्यांनी आणखीन एक दृष्टांत दिला आहे की घराचा पाया जितका पक्का असेल तितकं वर बांधलेलं घरही पक्कं असतं. म्हणाले जीवनाचं पण तसंच आहे की आत्मज्ञान कशाकरता करून घ्यायचं, की नेमकं मी काय आहे, मी कोण आहे याची जाणीव जर मला झाली तर त्या जाणीवांमध्ये मात्र मी जेव्हा व्यवहार करायला लागेल, जेव्हा मी जीवनामध्ये माझ्या हवं नको, योग्य अयोग्य, निंद्य स्तुत्य, श्रेयस्कर किंवा हितकर अशा गोष्टी काय आहेत त्याचा विचार करेन, तेव्हाच विवेकशीलता आमच्याकडे जागृत. आज जी परिस्थिती आहे, ही जी पोकळपण आहे आलेलं, की विचारांना आलेलं आहे, जीवनाला आलेलं आहे, एक औदासिन्य आहे, एक नैराश्य आहे आणि एक मोठी पोकळी भरून राहिलेली. तरुण मुलांनाही हे नाही तर अशा झुरळांसारख्या पार्टी स्थापन झाल्या नसत्या, अशी CJP स्थापन झाली नसते. त्याचं कारण आहे, त्यांच्या मागचे हेतू वेगळे असतील, पण त्यामध्ये जाणारी मुलं जशी आहेत तशी आपल्या आपल्या परीक्षा व्यवस्थित देऊन ॲडमिशन घेणारी मुलं पण आहेत. ती मुलं का नाही बिथरली बरं? ही का बिथरली? ही का त्यांच्या मागे गेली? उरलेली का नाही गेली? त्याचं कारणच आहे की ज्यांचं अधिष्ठान पक्कं आहे, जे भक्कम विचारांवरती उभे आहेत, ती मुलं अशा गोष्टींना बळी पडणारच नाही. म्हणजे आपल्याला मुलांना जर काही द्यायचं असेल पुढच्या पिढीकरता म्हणून, तर त्यांना विवेक दिला पाहिजे, त्यांना योग्य विचार दिला पाहिजे, योग्य अधिष्ठान दिलं पाहिजे. आणि मनाची जी चंचलता आहे, ती चंचलता राहता उपयोगी नाही. मन स्थिर राहिलं पाहिजे. ते स्थिर कसं राहील याचा अर्थ आग्रही आणि हट्टी मन असावं असं नाही, पण चांगल्या गोष्टींच्या करता स्थैर्य मुलांना दिलंच पाहिजे. ती दिशा आम्हाला दाखवलीच पाहिजे. काय करेल पुढची पिढी आणि आम्ही तरी काय करू? आम्हाला जर स्थिर अधिष्ठानावर उभं नाही राहत, अरे प्रसंग येतच राहतात. आपण म्हणतो ना, महापुरे वृक्ष जाती तेथे लवाळे नांदते. काय मोठमोठे प्रसंग येऊन पडतात, मोठी मोठी माणसं तिथे कोसळतात. अरे एवढा मोठा मनुष्य असं कसं झालं असं आम्ही म्हणतो. पण सामान्य मनुष्य साधासा आहे. पहिल्याही दिवशी आपण म्हटलं तसं, की गवताचं पातळ असणारं ते जी लवाळी असतात, ती मात्र त्या पावसामध्ये, त्या जोरात, त्या वाऱ्यात, त्या सगळ्या नुसती इकडे 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 होतात. ते पाणी त्यांच्या टोकापर्यंत जवळजवळ येतं, तरी पुन्हा पाणी ओसरल्यावर ते उभेच आहे. कितीही प्रसंग कठीण येऊ, मनुष्याला त्याच्यातून बाहेर पडता आलं पाहिजे, त्याला तोंड देता आलं पाहिजे. पण सगळ्याच प्रसंगातून तो बाहेर येऊन प्रसंग मागे टाकील असं नाही. ती त्याची साथच करत राहतील जीवन.
त्याला बरोबर घेऊन सुद्धा जीवन जगता आलं पाहिजे. आणि त्यामुळे इथे त्यांनी जे म्हटलं आहे ना, की मनुष्यानं त्यांनी अंतराळातलं संशोधन काय करावं, त्यांनी विज्ञानातलं संशोधन काय करावं, ह्या कोणत्याही संशोधनांपेक्षा सुद्धा अधिक मी कोण आहे, अधिक मला काय पाहिजे आहे, माझी परिस्थिती काय आहे, त्या माझ्या परिस्थितीमध्ये या मीनी कसं वागायचं आहे. त्यांनी सांगितलं हा मी समजावा आणि तो मी समजला पाहिजे याच्याकरताच म्हणाले हा मंत्र आहे. आणि म्हणून ते काय म्हणतात, सर्वम हेतद ब्रह्म, हे सर्व काही, सर्वम हेतद ही एतद ब्रह्म, सर्वम ही एतद ब्रह्म, हे सर्व काही ब्रह्मच आहे. अयम आत्मा ब्रह्म, हा जो आत्मा आहे हा आत्मासुद्धा ब्रह्मच आहे. कोणता आत्मा, माझ्या ठिकाणी जो आहे तर सोयम आत्मा चतुष्पाद, हा जो आत्मा आहे या आत्म्याच्या ठिकाणी विभाग किती आहेत, 4 आहेत. हा आत्मा 4 प्रकारामध्ये विभाजित झालेला आहे. त्यामुळे म्हणाले हा 4 पायांचा आत्मा आहे असं समजा आणि त्याच्याविषयी आपण चर्चा करूया म्हणाले. तर 6 आणि अयम, तो आणि हा, या 2 गोष्टी जर आम्हाला पाहिच्या तर 6 शब्दांनी त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की ह्या जगताचं तो अधिष्ठान आहे. या जगाच्या ठिकाणी जर मुळाशी कोणी असेल तर तो हा आत्माच आहे. हे एकदा समजलं की मग ते कोणत्याही स्वरूपामध्ये समजून घेतलं तरी चालेल. त्या अधिष्ठानाला मी नाव काय द्यायचं, हे ओंकारच दिलं पाहिजे असं. माझे सद्गुरू आहेत, माझे आदर्श आहेत, मी जे जीवनाचं ध्येय म्हणून स्वीकारलं ते ध्येय आहे. कारण शेवटी ते जे ध्येय आहे ते ज्याच्यातून उत्पन्न झालं आहे किंवा जिथे जाऊन पोचणार आहे त्याचं पुन्हा अधिष्ठान काय, त्याचं सुद्धा अधिष्ठान पुन्हा तो परमात्माच आहे. सोयम आत्मा ब्रह्म, तो जो आत्मा आहे या जगताचं अधिष्ठान असलेला, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असलेला, अशा वेगवेगळ्या संबोधनांनी ज्याला बोलतो संबोधतो त्याची ओळख करून घेतो. ही एका प्रकारची ओळख आहे की आता एक्सपांडिंग युनिव्हर्स आम्हाला समजल्याबरोबर आता काही फार आम्हाला अवघड राहिलं नाही आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाचा तो नायक आहे हे समजून घेणं काही आपल्याला आता अवघड राहिलं नाही. कारण आपल्याला एक्सपांडिंग युनिव्हर्सचं सगळं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान सांगताय की चालूच आहे. हा विश्वाचा पसारा सर्व अंगाने वाढतोच आहे, नवं निर्मितीला येतच आहे. आणि त्यामुळे ब्रह्मांड किती, अनंत कोटी ब्रह्मांड आहे, त्या अशा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक कोण आहे, हे सगळं चालवणारा कोण आहे, सोयम आत्मा ब्रह्म. तो जो आहे आत्मा तो ब्रह्म आहे, तोच हे सगळं चालवतो आहे. आता 6 म्हणजे तो, आणि इथे काय म्हटलं की तो कसा आहे, 2 प्रकारांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणाले असं अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे हेही ब्रह्माचं वर्णन आहे. तो निर्गुण आहे, निराकार आहे, अनादी आहे, अनंत आहे, निष्कल आहे, निरुपाधिक आहे, निरंजन आहे, एकरस आहे. किती वर्णनं करायची. ज्या स्वरूपामध्ये तो कळतो असं नाही, हेही त्याचं स्वरूप आहे. त्याची अखंडता आम्ही कशी समजावी, त्याचं निरंजनत्व आम्ही कसं समजावं, याचं रसरूप आम्ही कसं समजावं. ही त्याची भिन्न भिन्न रूपं आहे, हे त्याची भिन्न भिन्न लक्षणं आहेत. ही सगळी लक्षणं आम्हाला कशी समजावी. आणि म्हणून ते आम्हाला खूप दूरचं वाटतं. कुठे ते कोण त्याची चर्चा करणार आहोत, ते कोण अध्यात्मामध्ये शिरणार, आपल्याला कुठे वेळ जरा डोकं खाणारा विषय आहे, तो फार अवघड विषय आहे, कुठे त्याच्यात पडायचं. भगवंत म्हणतो कुणी सांगितलं तुला ह्या तत्त्वज्ञानाच्या चर्चेत पडलंच पाहिजे. तो अखंड आहे, तो एकरस आहे, तो निष्कल आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, ह्यात तू पडलंच पाहिजे असं नाही आहे. मग तू कसं समज. त्यांनी सांगितलं
की तू असं समज की हा अयम अयम आत्मा ब्रह्म, अयम मी माझ्या इथे जो बसलेला आहे तो. कारण काय सांगितलं आत्तापर्यंत? मीचा शोध घे, मीचा बोध करून घे. मीचा बोध करत करत आम्ही कुठेतरी त्या भोंडल्याच्या गाण्यासारखे मागे जातोच की नाही. असं अंगण सुरेखबाईपासून चालल्या अशा करंज्या सुरेखबाई माहेरी धाडाव्या इथपर्यंत जातच ना गाणं. एकातून एक एकातून एक एकातून एक जो प्रसव आहे आणि एका मागे एक चालत चाललो की तो जो प्रतिप्रसव आहे त्यामध्ये आम्हाला कळतं की याच्या मुळाशी काय आहे, माझ्या मुळाशी काय आहे, या शरीराच्या मुळाशी काय आहे, या मनबुद्धीच्या मुळाशी काय आहे, या सर्व गोष्टींच्या मुळाशी काय आहे हे कळतं. तेव्हा त्यांनी सांगितलं की अयम म्हणजे हा, आणि तिथे काय सांगितलं? सहा म्हणजे तो कसा आहे? अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. आणि अयम हा कसा आहे? माझ्या हृदयात निवास करू नये. म्हणाले हे सोपं आहे की नाही समजायला? जो माझ्या हृदयात निवास करून आहे तो मला समजणं सोपं आहे. आणि ह्या एका लहानशा सूत्रावर सहा आणि अयम एवढ्या एका सूत्रावर उपनिषदांचं तत्त्वज्ञान उभं राहिलेलं आहे. असा जो कोणी तो असता आणि तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असता, त्याच्या ठिकाणी हे असे मोठे निर्गुण निराकार निष्कल असे गुण असते की जे मला कळण्याच्या मेरी बस की बात नाही आहे. हम तो नाही बाबा समज सकेंगे, आम्हाला तर नाही कळणार आहे काय प्रकरण आहे. म्हणून ते द्या सोडून त्याचा नाद, आपलं चाललंय आयुष्य भाजी भाकरी खावी, मस्त आयुष्यामध्ये जगावर राहावं. उपनिषदाला असं नाही आहे. याचं वर्णन आहे हे सगळं. पण हा जो तुमच्या हृदयात आहे अयम आत्मा ब्रह्म, म्हणजे जो तुला चालवतोय ना, ज्याच्यामुळे तू चालतोयस ना, ज्याच्यामुळे मी करतोयस ना. कारण हा मी तुझा कुठला आहे? जास्त खोलात नाही आपण शिरलो तरी एक आपल्याला माहिती आहे. अंतःकरण चतुष्टय माहिती आहे आपल्याला. अंतःकरण चतुष्टयात काय आहे? मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे आणि अहंकार आहे. मन काय करतं? हे करू का करू नको, जाऊ का जाऊ नको. आज संध्याकाळ झाली आहे, निघताना पाऊस नाही आहे, पण पोचेपर्यंत इथं पाऊस आला तर प्रवचनाला जावं का जाऊ नये. त्याला सुरू झाले संकल्प विकल्प. हे कोण करतं? मन करतं. निर्णय कोण घेतं? बरं जायचं का जायचं नाही ह्याचा निर्णय घ्यायचा. म्हणून नाही जाऊ, छत्री आहे बरोबर, लागली तर रिक्षा करू, पण जाऊ आपण. मठात आता 7-8 दिवस तर जायचं आहे, कशाला बुडवायचं, नको जाऊया. जाण्याचा निर्णय घेतला. निर्णय कोणी घेतला? बुद्धीने घेतला. बुद्धी म्हणाली जेव्हा महिनाभर कार्यक्रम चालतो तेव्हा महिन्याभराच्या कार्यक्रमाला आपण जायचं ठरवलं आहे की नाही. श्रावण मासाचे कार्यक्रम आहे ते आपल्याला बुडवायचे नाही. मग आता आज प्रवचन आहे, ऐकलं काय नाही ऐकलं काय फरक पडतो, असं कशाला म्हणायचं. ठरवलं ना आपण कार्यक्रम ऐकायचे, ठरवलं ना आपण कार्यक्रमाला जायचं आहे. मग आता ते प्रवचन असून येतं काही असं. आता पाऊस पडतोय म्हणून त्या प्रवचनाला सुट्टी नाही द्यायची, आपण जायचं. ही बुद्धी निर्णय घेते. कशाच्या जोरावर घेते? म्हणते अहो अलीकडे आता 10-12 वर्ष झाली मी कधीही मठात जायचं चुकवलं नाही. माझं श्रावण मासात एक दिवससुद्धा कधी बुडला नाही. मग आता कशाला बुडवू? हा निर्णय कशाच्या जीवावर घेतला? स्मरणाच्या जीवावर. ते कोण आहे? चित्त आहे. ते सगळं लक्षात ठेवतं. याच्या साह्याने आमची बुद्धी निर्णय घेते. आणि मनामध्ये जी दोलायमान स्थिती होते ना, ते मनाचे संकल्प विकल्प आहे. मन हे करू का ते करू, हे करू नको का ते करू नको, बस इथेच ते हिंदोळ्यावरती झोके घेत असतं. पण बुद्धी आपल्या स्मरणाच्या ती म्हणते नाही. एक नियम केला आहे चातुर्मासामध्ये, श्रावण मासातले मठातले कार्यक्रम चुकवायचे नाही. ठीक आहे, तेवढाच आपलं तप आहे, तेवढाच आपला अभ्यास आहे, एवढाच आपला नियम आहे. तो नियम चालवायचा की बुद्धी निर्णय घेते की नाही आपण जाऊया. आता तो अहंकार, त्यातला जो मी आहे तो मी म्हणतो बरं झालं ना मी गेलो म्हणून, काही पाऊस बिऊस आला नाही,
आपण छान गेलो, छान परत आलो. नसतो गेलो तर आपल्याला चुटपुट लागली असती की अरे आपण उगाच गेलो नाही आणि आज आपण बुडवलं. हा जो अहंकार आहे ना, मला हे खूप छान वाटलं, मी हा खूप छान पदार्थ खाल्ला, मी आज मस्त सकाळी फिरून आले, मला आज फिरून आल्यावर खूप बरं वाटलं, त्या व्यक्तीचा मला राग आला, मला त्या गोष्टीचं दुःख झालं, मला ते मिळावंसं वाटलं, हे सगळं जे आहे ना, हा मी फिरत असतो. आपल्याला जे वाटतं ना, तो जो मी आहे, तो मी कोण आहे? तो आमच्या अंतःकरणामधला मी आहे, की आमच्या अंतःकरणामधली आपल्या अस्तित्वाची जाणीव आहे. आणि ह्या मीला चालवणारा, उद्युक्त करणारा, ह्या मीला कर्तृत्व आणि भोक्तृत्वाचा अनुभव देणारा कोण आहे? अयम आत्मा ब्रह्म. आपण स्वयं आत्मा पाहिलं की नाही? तसा हा अयम आत्मा आहे. अयम आत्मा ब्रह्म. हा जो माझ्या इथे निवास करू नये ना, हा जो आत्मा आहे ना, तो आत्माच ब्रह्म आहे. आणि तिथं काय म्हटलं? तो आत्मा ब्रह्मच आहे. म्हणजे जे आत्मतत्व आहे, चकार दोन्हीकडे लावले, त्या दोन्हीकडच्या चकाराचा पुन्हा आपण उद्याला थोडासा वाटला तर परामर्श घेऊच, कारण ह्यातला आपल्याला आणखीन एक मुद्दा घ्यायचा आहे. या मंत्रातला सांगण्याचा हेतू असा, मला वाटलं मी गेलो, मी आले, हा जो मी आहे हा फार वरचा मी आहे, हा माझ्या अंतःकरण चतुष्टयातला मी आहे. तो मी म्हणजे माझं अस्तित्व नाही आहे. तो मी जो आहे तो गळून पडणार आहे केव्हा तरी. तर त्याचा आत्ता विचार करायची गरज नाही आपल्याला, तो केव्हा गळून पडणार आहे. पण तो शाश्वत नाही, त्याला अस्तित्व नाही. पण माझं मी पण ज्यात आहे ते कशात आहे? त्या ब्रह्माच्या स्फुरणात आहे. माझ्या देहामध्ये तो जो स्फुरित होतो आहे, तो जो स्फुरण देतो आहे, तो जो चैतन्याचा अनुभव देतो आहे, ते जे अनुभवाचं स्वरूप आहे ते म्हणजे ब्रह्म आहे. त्याच ब्रह्माला काय म्हटलं आहे? ओंकार म्हटलं आहे. ओंकार म्हणून समजून घेतलं तरी ब्रह्मच आहे, ब्रह्म म्हणून समजून घेतलं तरी ब्रह्मच आहे. हा माझा देह आहे आणि हा माझ्या देहाला चालवणारा खरा खरा अगदी मूळचा, ज्याच्यामुळे हे सगळं चाललं आहे आणि ज्याच्यावरती माझं मन, माझी बुद्धी, माझे विचार, माझं जगणं, माझा देह, त्या देहाच्या तक्रारी, माझ्या आयुष्यातली संकटं, माझ्या आयुष्यातली सुख, यश, कीर्ती, हे काही 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 त्याला स्पर्शत नाही. या सगळ्याच्या पलीकडे तो आहे. तो कोण आहे? तो माझ्यातला मी आहे. तो माझ्यातला मी कोण आहे? तो माझ्यातला मी परमात्मा आहे, ते परब्रह्म आहे. ते कशा रूपात आहे आता बघा बरं. भगवंत म्हणतो, सांगा बरं आता मला तुम्ही ते कसं आहे? आणि ते असं आहे की त्या अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक पण आहे, तो सर्वदूर विश्वामध्ये भरून पण राहिला आहे. त्याच्या ठिकाणी असे निर्गुणाच्या संदर्भामध्ये बोलावेत अशीही लक्षणं आहेत, असेही गुण आहेत, आणि त्याच्या ठिकाणी सगुण भाषेत बोलावं असेही गुण आहेत. सगुण भाषेत बोलण्याचे गुण कशात बरं सांगितले तुम्हाला? म्हणाले आम्ही तुम्हाला ओंकारात सांगितले, ऋषी सांगतात. मग परमात्मा सगुण निर्गुण दोन्ही रूपामध्ये हा या संबंध सृष्टीत स्वयमात्मा ब्रह्म म्हणून भरला आणि माझ्या ठिकाणी अयम आत्मा ब्रह्म. तो इथे आहे, इथे हृदयात आहे. आणि जे आपण बोललो ना, ही सगळी जी उपनिषद आहे ती कशावर उभी आहे? आम्ही काय त्या परमात्म्याला जाणलं असतं? आम्ही काय त्या परमात्म्याला जाऊन भेटलो असतो? आम्हाला काही तो प्राप्य आहे? नाही नाही हो, आम्हाला सगळ्यांना प्राप्य आहे. आम्ही सगळे त्याला भेटू शकतो, आम्ही सगळे त्याच्या जवळ जाऊ शकतो. का? उपनिषद म्हणतात तो कुठेच दूर नाही आहे, तो तुमच्या हृदयात आहे. ह्याच्यापेक्षा अधिक काय जवळ असावं? अधिक कोणती जवळीक पाहिजे? ह्याच्यापेक्षा अन्य जवळीक संभवत नाही. आणि त्यामुळे का बरं त्याची उपासना करायची? का बरं त्याला जाणायला जायचं? का बरं त्याला माझं अधिष्ठान म्हणायचं? का बरं माझ्यातल्या मीचा तो मी समजायचा? याचं कारण एकच आहे की ते जे परमात्म तत्व आहे ते अखंड माझ्या नजीक आहे,
हे माझ्या इतकंच म्हणजे नजीक आहे, इतकंच समीप आहे की त्यामुळेच मी त्याला जाणू शकतो. हा एक मुद्दा आपण कधीही विसरायचा नाही. का परमात्मा शरण व्हायचं? का ईश्वराच्या विषयी अंतःकरणात प्रेम वाटावं? याचं कारण असं, बुद्धीनी जर जाणारा जात असू तर सगळ्या जाणीवेतली श्रेष्ठ जाणीव आमच्या बुद्धीला देणारं ते परमात्मा तत्व आहे. त्यांनी कृपा केली. आम्ही जर भक्त असू तर आम्हाला असं वाटेल की बस त्यांनी माझ्यावर कृपा करावी आणि मला अखंड त्याच्या प्रेमाचा वर्षाव करून द्यावा. तो कसा आहे, रसो वैसा, भक्तीचा प्रेमाचा रस त्याच्या ठिकाणी कल्लोळत आहे. एकापेक्षा एक कल्लोळ, अधिक उंचीचे, अधिक व्यापक, अधिक उत्कट, अधिक श्रेष्ठ असे निर्माण होणारे योगी आहे. तो कैवल्याचा विचार करतो. तो म्हणतो मला कैवल्य प्राप्त जे असेल ते. ह्या देहाने जो मार्ग मला मान्य आहे तो कर्माचा मार्ग मान्य आहे. यज्ञ कर्म करतो आहे. यज्ञीय प्रक्रियेमधून ओंकाराचीच उपासना, त्याचं पुन्हा एक वेगळं शास्त्र आहे, त्याचं पुन्हा एक वेगळं कर्मकांड आहे, ज्याच्या माध्यमातून तो परमात्म्याला जवळ करतो, त्याच्या श्रेष्ठ स्थितीला प्राप्त करतो. थोडक्यात सांगायचं असं की उपनिषद त्या मीला जाणून घे म्हणतात. का आणि कसं आणि कशा करता? तर तो माझ्या अत्यंत समीप असलेला मीच. मी कोण? मी दुसरं कोणी नाही, तोच. आणि तो कुठे आहे? माझ्या हृदयात. तो कुठे आहे? माझ्या अत्यंत निकट आहे. आणि म्हणूनच मी त्याला जाणू शकतो. त्यांनी स्वतःला माझ्या इतकं जवळ ठेवलं आहे की मी जर थोडा शहाण्यासारखा वागलो ना तर तो 100 ने 1000 पावलं अत्यंत प्रेमाने चालत माझ्यापर्यंत येणार. मलाच फक्त त्याची उत्कट अशी ओढ लागत नाही म्हणून नाही, तर त्याला तो पराधीन आहे. भक्त पराधीन आहे, साधना पराधीन आहे. साधना करत राहावी, का नाही तो प्राप्त होणार. आणि म्हणून उपनिषदांचं जे सूत्र आहे फार सुंदर सूत्र आहे की उपनिषद त्या परमात्मा तत्वाचं वर्णन कितीही अवघड आणि कितीही सोप्या भाषेत शब्दात तत्वांनी करत असले तरी एक लक्षात ठेवावं की तो माझ्या हृदयात इतका निकट आहे. एवढी निकटता तर कोणाचीच नाही आहे. मग त्याला जाणून घ्यायला काय अडचण आहे. म्हणून रमण महर्षी म्हणतात तसं आहे, तू स्वतःला जाणून घे, कशाला बाहेर जायला हवं आहे. कुठे शोधीशी काशी, कुठे जातोस बाहेर? हृदयातील भगवंत राहिला इथंच आहे. आपण जाणला नाही तर तो उपाशी आहे, आपण जाणला तर तो तृप्त आहे आपल्या हृदयामध्ये. असो, पण आत्ता इथे त्यांनी 2 भूमिकांना आपला विषय आता आपण संपवू. 2 भूमिकांच्यामधून त्यांनी परमात्म तत्व आपल्याला सांगितलं, ब्रह्मतत्व सांगितलं. ओंकार आणि ब्रह्म हे वाच्यवाचक स्वरूपामध्ये एकरूप आहेत हे जाणून घ्यावं. दुसरं तत्व सांगितलं की ते जाणण्यास योग्य आहे किंवा तेच जाणावं आधी आणि त्याला जाणून त्याच्या अधिष्ठानावरच व्यवहार करावे, कारण ते आमच्या हृदयामध्ये अत्यंत निकट आहे, अत्यंत समीप आहे. ते 4 अंगांनी युक्त आहे, ते 4 अवयवांनी युक्त आहे. तो विषय मात्र आज आपल्याला मांडता आला नाही. एवढं मांडता मांडताच आपली वेळ संपली. तर उद्या आपण पाहूया की स्वयं आत्मा चतुष्पादा. हा आत्मा चतुष्पाद आहे म्हणजे काय? त्याला 4 पाय आहेत म्हणजे काय? त्याच्या 4 भूमिका आहेत म्हणजे काय? ते आपण उद्या पाहू. आज आपण एवढं बघितलं की गबाळेपणाने तुम्ही निरीश्वरवादी बनू नका. शहाणपणाने चिंतन करायला शिका. आम्हाला उपनिषद सांगतं की वेड्यावेड्यासारखं वागू नका, वेड्यावेड्यासारखे विचार करू नका आणि योग्य प्रकाराने जीवनाकडे बघा. योग्य विवेक, योग्य साधन जर हाताशी सापडलं, कारण योग्य विवेक का म्हणायचं? एवढ्याच करता की जो करतो तो विवेकच आहे असं अज्ञानामध्ये माणसाला वाटत असतं. असो, विषय पुन्हा शब्दातनं शब्द वाढत जातो. आजचा विषय आपण इथे थांबवू. श्रीकृष्ण अर्पण.